बाबांच्या दर्शनासाठी मंत्री असो किंवा नसो लहानपणापासून येत असतो. कदाचित तुम्ही सुद्धा नव्हता तिकडे तेव्हापासून येतोय. त्यामुळे ठीक आहे. काही स्थानं अशी असतात की तिथे असं नेहमी असं वाटतं की आपण नतमस्तक व्हावं आणि म्हणून मी आलो. साहजिकच आहे. नवीन एखादी जबाबदारी जर आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारीमध्ये चांगलं यश मिळावं आणि जनतेचं आपल्याला काही ना काहीतरी आपली सेवा करता यावी. त्यासाठी सुद्धा आपण या अशा स्थानांवर साईबाबांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद मागत असतो. मंत्रिपदाचं स्थानही महत्वाचं असतं, तुम्ही त्याचा उल्लेख केला आहे. सगळ्यात महत्वाचं स्थान जे आहे हे कार्यकर्त्याचं आहे, सामाजिक सेवकाचं आहे. बाकी मग काय खासदार आमदार मंत्री ते होतच असतात. गुरु साहेब, आता काय आहे, मंत्रिपद मिळालं आहे, पुढचं काय विजन आहे? आता तुमच्याकडून अनेक कामं झालेली आहे, मात्र आता काही पुढचं काय एक विजन? अशीच कामं करणार ना. आणि अनेक कामं जे आहेत आम्ही आमच्या मनाने करत असतो. की कुठे एअरपोर्ट पाहिजे का, कुठे बोट क्लब पाहिजे की कुठे आणखी फिनिकल ट्रॉली पाहिजे, कुठे काय. आणि अनेक कामं जे आहेत तुम्ही किंवा इथं जनता जे आहे कार्यकर्ते सुचवत असतात की हे केलं चांगलं असेल. त्यात सुद्धा सूचनांचं आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं. सगळी तर मंत्री झालं म्हणजे त्याला सगळीच अक्कल असते असं नाही. 10 दिवसापूर्वी तो सुद्धा सामान्य माणूसच असतो. 10-15 दिवसापूर्वी तुम्ही शिर्डीत आला होता. आलो तर तुम्ही म्हटलं की मी कुठं मंत्री आहे, देवाने ऐकलं तुमचं आणि आज तुम्ही मंत्री आहे. म्हणजे मंत्री नसताना सुद्धा आलो होते, तुम्हाला माहिती आहे. बरोबर, तेच तर म्हणतोय. नाशिक पालकमंत्रीचा जो मुद्दा आहे का, पालकमंत्र्यांबद्दल जे आहे मी काल पण सांगितलं, वादविवाद काही वाढवण्याचं काही कारण नाही. शेवटी पालकमंत्री वगैरे करायचं काय असतं, लोकांची सेवाच करायची आहे ना, कामच करायचे ना. ते असं सुद्धा मी करू शकतो ना. तुम्ही ते काय सांगा आणि योग्य असेल योग्य ठिकाणी तिथे जोर लावून काम करू शकतो. त्यामुळे तो पालकमंत्री पदाचा वाद जो आहे त्या वादात मला अजिबात पडायचं नाही. ते मुख्यमंत्री पाहून घेतील, उपमुख्यमंत्री पाहून घेतील काय करायचं ते. बाकी जे आहे जी कामं मला सुचवली जातील त्या कामाचा रेटा मी लावणार. आपल्या राज्यामध्ये 54,000 रेशनिंगची दुकानं आहेत अख्ख्या राज्यात कानाकोपऱ्यात. आपण करोना काळामध्ये सुद्धा सगळे घरात बसले असताना आमचे जे हमाल बांधव आहेत, आमचे जे ड्रायव्हर आहेत ट्रकचे, आमचे जे दुकानदार आहेत, आमचे अधिकारी आहेत, त्यांनी 54,000 दुकानातून वाटप केलं. एक जरूर आहे काही प्रमाणामध्ये कुठे काही घोटाळे करतात, पण तुम्ही आणि तिथे लोकल कार्यकर्त्यांनी काही एकाच ठिकाणी आहे का तर त्याच्यावर आपण बंधन आहोत. लहान ठिकाणावरून सगळं 54,000 दुकानातून जर कुठे काही 2-4 दुकानातून काही गडबड होत असेल तर आम्हाला ते मेसेज जरी केला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. सर, आपल्याला बळ मिळालेले, आपण कार्यकर्त्यांना बळ देणार का आता? मी कार्यकर्त्यांना बळ देणार आणि कार्यकर्ते आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार. साहेब, आपण म्हणतो ना जनसेवा ही ईश्वर सेवा. साईबाबांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये तेच केलं ना. लोकांचे अश्रू जर पुसता आले तर तेवढे मोठे आपण नाही, पण एक जरी अश्रू पुसता आला तर खूप झालं ना. ओबीसी आरक्षण 27% केंद्र कोर्टाने ठेवलंय, याच्यावर समाधानी आहात का? अर्थात एक तर काही गोष्ट या मागासवर्गीयांना मिळत नाही. मिळालेल्या गोष्टी आमच्या हातातून चालल्या निसटल्या होत्या, पण आम्ही सगळ्यांनी तिथे जे आहे सुप्रीम कोर्टात उभे राहिले. समीर भाऊ, महेश दगडे, सटाणे वगैरे आमची सगळी मंडळी 2 दिवस फडणवीसांना सांगितलं, त्यांनीच सहकार्य केलं.